Tulza, mention your standard also. Yes, everyone present over here will mark their presentity now. सगळ्यांनी presentity mark करायची आहे. Your name along with your standard. Okay. Yes. So I'm going to share a screen. Is my screen visible to all of you? Please let me know in the chat box if my screen is visible. Okay. Okay. So see, now we are going to start with our lesson 1.4, that is story time. Okay. बघा, इंटरेस्टिंग आहे, एक छानची स्टोरी आहे जी ऐकायची आहे आणि परत तुम्ही मला रिपीट करायची आहे. बरोबर, मी वाचून दाखवणार, तुम्हाला समजावणार, त्यानंतर तुम्हाला जो पार्ट समजला असेल, स्टोरी ज्या पद्धतीने तुम्हाला समजली असेल तशी स्टोरी तुम्ही मला तुमच्या भाषेमध्ये बोलून दाखवणार आणि नंतर आपण पूर्ण या स्टोरीचं रीडिंग करायचं आहे एक एक करून. ओके. सी, लक्ष द्या सगळ्यांनी. स्टोरी टाइम and our story name is यश and मोती. ओके. तर यश तर या मुलाचं नाव असणार जो पिक्चर मध्ये दिसत आहे. हु विल बी मोती? मोती कोण असणार सांगा मला. येस कनिष्का. Dog. Very good. It must be a dog. Okay. So see, I'm going to read first, then I will explain you, and after that you will read and explain. Okay. बघा. यश was happy. बघा इथे पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहे एक मुलगा आहे. One boy is there. His name is यश. त्याचं नाव काय आहे? यश. ओके. आणि कनिष्काने सांगितल्याप्रमाणे, आन्सर दिल्याप्रमाणे, मोती इज अ डॉग. ओके. बघा पिक्चर मध्ये दिसतोय का आता तुम्हाला? मोती हा एक कुत्रा आहे आणि त्या दोघांची स्टोरी आपल्याला इथे सांगितली गेलेली आहे. ओके. फर्स्ट यू हॅव टू लिसन. I will tell the story, then I will explain, and then you have to read and explain. Okay. नंतर तुम्ही एकेकाने वाचायचं आहे आणि एक्सप्लेन करायचं आहे. ज्याला समजली असेल स्टोरी त्याने मराठी, इंग्लिश कोणत्याही लँग्वेज मध्ये मला ती स्टोरी सांगू शकता. ओके. तर चला आपण सुरुवात करूया. अवर स्टोरी नेम इज यश अँड मोती. यश वॉज हॅपी. His mother bought him new shoes. बघा त्या मुलाच्या पायात तुम्हाला शूज दिसत आहेत का? त्याचं नाव आहे यश. ओके. तर यश वॉज हॅपी. यश खूप खुश होता. बिकॉज हिज मदर बॉट हिम न्यू शूज. यश का खूप खुश होता? कारण त्याच्या मम्मीने त्याच्यासाठी नवीन शूज आणलेले. बघा आपल्या मम्मीने आपल्याला डायरेक्टली काही सरप्राईज दिलं. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे आहे ती तुमच्या नकळत जर तुम्हाला आणून दिली तर तुम्ही सगळे खुश होता की नाही? सांगा मला, येस ऑर नो. तुम्हाला जर कोणी गिफ्ट दिलं, कोणीही तुमच्या घरातल्या कोणी किंवा तुमचे कोणी रिलेटिव्ह तुम्हाला सरप्राईज दिलं, गिफ्ट दिलं, तर तुम्हाला मज्जा वाटते की नाही? येस, वी ऑल गेट हॅपी. तसंच यश सुद्धा खूप खुश झाला आहे. ही वोक अप अर्ली इन द मॉर्निंग. मग तो सकाळी लवकर उठला. He went out to look at his new shoes. मग त्या रात्री त्याने ते घालून बघितले आणि नंतर तो झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी लवकर उठला. आपल्याला पण एक्साइटमेंट वाटते की नाही? आपल्याला जर नवीन गोष्ट आणलेली असली कोणती तर आपण झोपेतनं उठल्या उठल्या ती बघायला जातो की नाही? तसंच यशने सुद्धा केलं. यशने काय केलं? He woke up early in the morning and went out to look at his new shoes. तो झोपेतून लवकर उठला आणि सकाळी लवकर उठून तो त्याचे शूज पाहण्यासाठी गेला. मग काय झालं बघा इथे चित्रामध्ये. बघा एकच शू दिसतोय त्याला. काय झालं बघा आता? ओ नो, ही क्राईड. मग तो रडायला लागला. ओ नो असं ओरडून तो रडायला लागला, ओरडू लागला. देर इज ओनली वन शू हिअर. कारण तिथे फक्त एकच बूट होतं, दुसरं बूट गायब होतं. Where is my other shoe? He looked everywhere. मग त्याचं दुसरं बूट कुठे आहे यामुळे
तो खूप चिंतेत आला आणि त्याने सगळीकडे त्याचं दुसरं बूट शोधायला सुरुवात केली. ही couldn't find it, पण त्याला ते कुठेच मिळालं नाही. He sat outside on a step and sobbed. मग तो बघा, तो घराच्या बाहेर गेला आणि पायरीवर बसून रडू लागला. एकच शूज आहे त्याच्या हातात, एकच शू आहे की नाही, एकच बूट आहे त्याच्या हातात. त्याने ते एक बूट हातात घेतलं आणि तो त्यांच्या बाहेर पायरीवर जाऊन बसून रडायला लागला. Just then Moti came and started wagging his tail. He barked, bow wow. बघा, जेव्हा यश बाहेर पायरीवर जाऊन त्याचा एक बूट हातात घेऊन बसला आणि रडू लागला, तेव्हाच तिथे मोती आला, एक पपी आला, छोटा कुत्रा आला आणि ही वॉज वॅगिंग हिज टेल, म्हणजे तो त्याचा शेपूट हलवू लागला आणि बाव वाव असा आवाज करून भुंकू लागला. यश लुक्ड ॲट मोती. मोती, हॅव यू सीन माय शू? मग यशने मोतीकडे पाहिलं. यश रडत होता, पण मोतीचा आवाज ऐकल्यामुळे त्याने मोतीकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, मोती, तुला माझं बूट दिसलं का कुठे? Bow wow, Moti barked and ran to a tree in front of yard. Yash follow Moti. मग मोती परत बाव वाव असा आवाज करून भुंकला. त्याला बोलता येत होतं का नाही, मग तो त्याच्याच भाषेत भुंकू लागला आणि त्याने काय केलं, भुंकून पळत पळत त्या घराच्या समोर असणाऱ्या अंगणातल्या झाडाजवळ तो गेला आणि यश सुद्धा मोतीच्या मागे पळत पळत गेला. देर वॉज अ होल अंडर द ट्री, आणि त्याने पाहिलं की त्या झाडाखाली एक होल होतं, बीळ होतं केलेलं. यश सॉ हिज शू इन द होल. मग यशने हे सुद्धा पाहिलं की त्या होल मध्ये त्याचं बूट आहे. अ बिग फॅट रॅट had carried it there. मग ते बूट कोणी आणलेलं तिथे? एका मोठ्या उंदराने ते बूट, यशचं बूट घरातून उचलून त्या बिळामध्ये आणलं होतं. यश पिक इट अप. यशने पटकन जाऊन त्याचं ते बूट उचललं. थँक गॉड, ही सेड. मग त्याने देवाचे आभार मानले. द रॅट हॅज नॉट निबल्ड माय शू, इट इज इन गुड कंडिशन. मग त्याने देवाचे आभार कशासाठी मानले की उंदराने बूट तर पळवून आणलं, पण नशीब की त्याने ते बूट कुरतडलं नाही. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे, उंदराला कोणती गोष्ट, उंदीर, घुशी हे काय असतात, रोडंट असतात. ते काय करतात, कोणतीही गोष्ट मिळाली की तिला कुरतडत बसतात, बरोबर. पण यशला आता त्याचं बूट एकदम सही सलामत चांगल्या कंडिशन मध्ये भेटलं. मग त्याने देवाचे आभार मानले की नशीब, माझे शू त्या उंदराने कुरतडून नाही टाकले. बाव वाव, मोती ऍग्रीड. थँक यू मोती, सेड यश. मग त्या गोष्टीवर बाव वाव असं भुंकून मोतीने सुद्धा त्याची सहमती दर्शवली आणि यश नंतर मोतीला थँक्यू बोलला. ओके, व्हाय यश सेड थँक्यू टू मोती? यशने मोतीचे आभार का मानले, सांगा मला. यश मोतीला थँक्यू का म्हणाला? येस कनिष्का. कारण की त्याने त्याचा शूज परत दिला. शोधून देण्यासाठी मदत केली. आयशा. कारण त्याने त्याचे शूज शोधून परत दिलं. व्हेरी गुड. चला, तर तुम्हाला ही स्टोरी सगळ्यांना समजली का? यश आणि मोतीची स्टोरी सगळ्यांना समजली का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये येस और नो. ओके, आवडली स्टोरी? सगळ्यांना स्टोरी आवडली का? ओके, तर आता मला कोण सांगणार ही स्टोरी? आता मी तुम्हाला वाचून सुद्धा दाखवली आणि एक्सप्लेन सुद्धा केली. मग तुम्ही सांगणार का मला ही स्टोरी? ओके, कनिष्काज नेम इज फर्स्ट. ओके, मी सगळ्यांना विचारणार आहे, चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा तुमचं ज्याला सांगायची आहे. कनिष्का, तू सांगायला सुरुवात कर. स्टोरी टाइम. स्टोरी टाइम. यश and Moti. Yash was happy. His mother
but bought bought him new shoes. He walked. येस कनिष्का, यू डोंट हॅव टू रीड. मी रीडिंग घेणार आहे. फक्त एक छोट्या फॉर्मॅट मध्ये फक्त स्टोरी एक्सप्लेन करायची आहे. मी रीडिंग घेणार आहे तुमचं नंतर. रीड करायचं नाहीये, फक्त स्टोरी मला लगेच एक्सप्लेन करायची आहे. So you can also tell in मराठी. कनिष्का, तुला कळतंय का मी काय सांगतेय ते? रीडिंग करायचं नाहीये. रीडिंग मी तुमचं नंतर घेणार आहे एकेकाचं. पण त्या अगोदर स्टोरी फक्त मला, मी कशी तुम्हाला मराठीत समजावली तशी तुम्ही समजावायची आहे मला, एकदम शॉर्ट फॉर्मॅट मध्ये. सांगणार का? ओके, यू कॅन टेल आफ्टरवर्ड्स. कनिष्का माइक बंद करायचा आहे. रुंजी वॉन्ट्स टू टेल. रुंजी, यू कॅन अनम्यूट. Yes, Runji. We can't hear you. Dog is yes. Yes. काय समजलं ते सांग तू. काय आहे त्या स्टोरी मध्ये सांग मला. तर यश उठला रात्रीचे, त्यांनी त्याचे बूट घालून बघितले आणि मग सकाळी उठून बघितलं तर तो एक बूट त्याचा गायब होता. हा, आणि मग काय झालं? मग तो रडायला लागला आणि हा, मग तो शोधायला तयार झाला. शोधत शोधत बसला, शोधत होता, त्याला नाही भेटलं. तर तो त्यांच्या घराच्या इथं पायरीवर जाऊन बसला. बसला. मग त्याच्याजवळ एक डॉगी आला. हा, त्याचं नाव काय होतं त्या डॉगचं? मोती. त्या डॉगीचं नाव होतं मोती. तर मोती आला आणि मग तो भाव भाव करायला लागला. भाव भाव करायला लागला. मग मोतीनं, यशने काय विचारलं मोतीला? यशने विचारलं का तू माझं बूट बघितलंस का? मोती आणि मोतीच्या पाठी यश पण गेला. तेव्हा एक झाडाखाली खोल होता, त्याच्यात त्या मोतीने ठेवलेला. मोतीने नव्हता ठेवला बेटा, एक माऊस घेऊन गेलेला तिथे. ओके, एक मोठा रॅट. एक मोठा रॅट तिथे ठेवून गेलेला. मग काय झालं? यशने पटकन ते बूट उचललं आणि तो ते बूट घेऊन घरी गेला. घरी आणलं. ओके, and he said, आणि he said thank you to. आणि तो यश बोलला का थँक यू मोती. ओके,
Very good. Next is Tulza. Yes, ma'am. Yes. Can you tell the story? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. यश खुश होता. त्याच्या मम्मीनी त्याला नवीन बूट आणलेले. त्यांनी ते रात्री घालून बघितले आणि ते बाहेर ठेवून घरात झोपायला गेला. तर जेव्हा तो उठून त्याचे नवीन शूज बघायला आला तर ते एकच होता तिथं. तर त्यांनी सगळीकडे शोधलं पण त्याला भेटलाच नाही. आणि मग तो एक बूट घेऊन पायरीवर बसला आणि रडू लागला. तर एक छोटासा कुत्रा आलं. त्याचं नाव मोती होतं. तर यश त्याला विचारतो की तू माझा बूट बघितला आहेस का? तर मोती भाऊ भाऊ करतो आणि पळतो. एक मिनिट. येस मॅम. आणि पळत तो कुठे जातो? परत तो एका मोठ्या झाडाच्या खाली गेला. तिथं एक बीळ होतं. एका उंदराने त्याचा शूज पळून नेलता. आणि मग नंतर त्याने काय केलं? यशने काय केलं? यशने जाऊन ते बूट घेतलं आणि पाहिलं की ते चांगल्या कंडिशन मध्ये होतं. मग यश कोणाकोणाला थँक्यू बोलला? He said thank you God and thank you Moti. Okay, next is Riddhi. Riddhi? Yes, teacher. Okay, you can tell now. Story name. Yes and Moti. Yes and Moti. हा सांग. एक मुलगा होता. त्याचं नाव यश होता. हा. खूप हॅपी होता. Why he was so happy? का हॅपी होता तो? त्याचे मम्माने बूट आणले. हा. मग त्याने काय केलं? ते बूट काय केलं? बोल. बूट त्याने ते बूट घालून बघितले. हा. नंतर झोपला हा. आणि नंतर सकाळ उठला. त्याने बघितलं एकच बूट होते. तो रडायला लागला. हा. तेव्हा तेथला मोती आला. भोब करायला लागला. यशने काय केलं त्याला? शूज कुठे आहे? हा. मग मोतीने सांगितलं. मोती धावत गेला. कुठं? शूज झाडाकडे. हा. आणि यश सुद्धा त्याच्या पाठीमागे धावला. मग तिथं झाडाखाली काय होतं? शूज. कुठं होतं शूज? झाडाखाली एका होल मध्ये. ओके. आणि त्या होल मध्ये ते शू कोणी नेलेलं? येस. आणि मग यशने काय केलं? बूट घेतला. हा. and he said thank you to गॉड. and बूट
त्याचा खराब झाला नाही नाही म्हणून त्याने थँक्यू बोललं गॉडला. थँक्यू बोला गॉडला. गॉडला हा, आणि अजून कोणाला थँक्यू बोलला? मोतीला ओके, गुड. नेक्स्ट इज आयशा. आयशा, यस टीचर येस, टेल द स्टोरी. यश खूप हॅपी होता का की त्याच्या मम्मीने त्याला नवीन शूज आणून दिलेले. तो मग एक दिवशी सकाळी उठून बघतो त्याचा एकच शूज होता. मग तो सगळीकडे शोधतो, त्याला कुठेच नाही भेटत. मग तो अंगणाच्या पायरीवर रडत बसतो. तेव्हा त्याचा पेट मोठी येतो, शेपूट हलवत अजून भाऊ भाऊ करत. नंतर यश विचारतो का मोती तूने माझा शूज पाहिलंस का? मोती भाऊ भाऊ करतो. नंतर मोती त्यांच्या अंगणात जातो. अजून एक झाडाखाली त्याच्या होलामध्ये उंदराने बूट नेलेला. मग यश पण जातो. नंतर यश पटापट बूट उचलतो, अजून बोलतो थँक्यू गॉड माझा बूट नाही उचलला उंदराने. मग तो देवाला आभार मानतो. व्हेरी गुड आयशा. खूप छान स्टोरी सांगितली बघा आयशाने. व्हेरी गुड गर्ल. थँक्यू येस, मॅम. येस, वेलकम डिअर. एनीवन एल्स? देवांग. देवांग, देवांगचं नाव आहे चॅट बॉक्स मध्ये. येस देवांग. Yes, teacher. येस, टेल मी द स्टोरी. Yes. Yes. यू डोंट हॅव टू रीड. रीड करायची नाहीये स्टोरी, सांगायचं आहे. काय समजलंय ते सांगायचं आहे मला. आता सगळ्यांनी कशी सांगितली स्टोरी तसंच. यशच्या मम्मीने त्याला नवीन बूट आणलेलं. मग त्यांनी रात्री घालून बघितले. सकाळी त्याला एक शूज मिळले. मग काय केलं त्याने? त्याने पायरीवर बसला तो. अजून एक शूज त्याच्या हातात होत. आणि तो रडायला लागला. लागला. मग तिथे कोण आला? मोती नावाचा कुत्रा आला. मग यशने मोतीला काय विचारलं? माझं एक शूज गायब झालाय. तू पाहिला का? मग मोतीने काय केलं? यशला घेऊन कुठे गेला मोती? एक अंगणात एक झाड होता. त्याच्या खालती एक होल होत. अजून तिथं शूज होता. मोतीच्या पाठी तो मुलगा पण धावत आला. आणि त्याने ते शूज घेतला. ओके, आणि मग यश कोणाकोणाला थँक्यू बोलला? मोतीला आणि गॉडला. ओके, येस, गुड. माईक ऑफ करायचा आहे. सी, मी परत एकदा रीड करून दाखवते स्टोरी. सगळ्यांनी लक्ष द्या. स्टोरी टाइम. यश अँड मोती. Yash was happy. His mother bought him new shoes. Okay. Yash was very happy because his mother bought him new pair of shoes. यश खूप खुश होता कारण त्याच्या मम्मीने त्याला नवीन बुटे आणून दिलेली. He woke up early in the morning. He went out to look at his new shoes. Okay. यशने रात्री बुट ट्राय करून बघितली आणि तो झोपी गेला. आणि नंतर सकाळी खूप लवकर उठून तो पटापट त्याचे शूज पाहण्यासाठी गेला. Oh no, he cried. There is only one shoe here. Where is my other shoe? He looked everywhere. मग तो बघतो तर काय तिथे फक्त एकच बूट होतं. तो रडायला लागला, ओरडू लागला की इथे तर फक्त एकच बूट आहे, माझा दुसरा बूट कुठे आहे? त्याने सगळीकडे शोधलं.
He couldn't find it. पण त्याला बूट काही मिळालं नाही. He sat outside on a step and sobbed. आणि त्या बूट न मिळण्याच्या कारणामुळे तो घराच्या बाहेर गेला आणि पायरीवर बसून एक बूट हातात घेऊन रडू लागला. Just then Moti came and started wagging his tail. He barked, bow wow. अचानक तिथे कोण आला? त्याचा पेट मोती आला आणि मोती तिथे त्याचं शेपूट हलवत हलवत आला आणि वाव वाव असं ओरडू लागला. यश looked at मोती. मोती, have you seen my shoe? मग यशने मोतीकडे पाहिलं आणि विचारलं, मोती तू माझा बूट पाहिला आहेस का? Bow wow, Moti barked and ran to a tree in front of yard. Yash followed Moti. मग तो मोती कुत्रा भुंकला आणि तो पळत पळत अंगणातील एका मोठ्या झाडाच्या इथे गेला आणि यश सुद्धा त्या झाडाजवळ मोतीच्या मागे धावत गेला. There was a hole under a tree. आणि त्यांनी पाहिलं की त्या झाडाखाली एक होल होता. यश saw his shoe in the hole. मग यशने पाहिलं की त्याचं शू त्या होल मध्ये अटकलेलं होतं. A big fat rat had carried it there. मग एका मोठ्या जाड्या उंदराने यशचं ते बूट त्या होल मध्ये नेलं होतं. यश pick it up. यशने पटकन जाऊन त्याचं ते बूट उचललं. Thank God, he said. The rat has not nibbled my shoe. It is in a good condition. मग यशने ते बूट उचलून पाहिलं तर तेव्हा त्याने देवाचे आभार मानले. का? कारण त्या उंदराने त्याचं बूट कुरतडलं नव्हतं. जर कुरतडलं असतं तर त्याच्या ते काहीच कामाचं नव्हतं. त्याला ते फेकून द्यावं लागलं असतं, बरोबर? मग यशने काय केलं? ते बूट उचललं आणि त्याला चांगल्या कंडिशन मध्ये पाहून देवाचे आभार मानले. बाव वाव, मोती ऍग्रीड. मोती सुद्धा त्याच्या या मताशी सहमत झाला. थँक्यू मोती, सेड यश. मग यशने मोतीचं सुद्धा आभार मानलं कारण मोतीने त्याचे शू शोधून द्यायला त्याची मदत केली होती. ओके, येस. तर आता सांगा मला, आन्सर इन वन वर्ड ऑर अ फ्रेज. एका वर्ड मध्ये आन्सर द्यायचा आहे. हु बॉट न्यू शूज फॉर यश? यश साठी न्यू शूज कोणी आणले? Yes, Aisha. His mother. Okay, so his mother brought him new shoes. Okay, how did Yash feel then? त्यामुळे यशला कसं वाटलं? How did he feel then? How did he feel then? When he saw a pair of shoe, how did he feel then? कसं वाटलं त्याला? He was. Who will tell this? Okay, Devang. Devang सांग. शूज बघून काय वाटलं त्याला? ये जिज्ञासा. Yash feel then happy. Okay, Yash was happy. Then, why was Yash sobbing? Yash का रडत होता? Yes, तुळजा. Yash was crying because there was only one shoe. Okay, because he could not find his another shoe. Who had carried Yash shoe to the hole? Yashचा बूट एका होल मध्ये कोणी नेलेलं? स्वरा. Yes, teacher. यशचं बूट होल मध्ये कोण घेऊन गेलेलं? Undir. Yes, a big fat rat. A big fat rat. ओके, माइक ऑफ करायचा आहे. Okay, now you have to read these words. Okay, you have to read these words. See, shoes, morning, sobbed, wagging, barked, yard, nibbled, condition. Okay, परत मी वाचून दाखवते, नंतर एकेकाने मला ते शब्द वाचून दाखवायचे आहेत. Shoes, morning, sobbed, wagging, barked, yard, nibbled, condition. Okay,
आता मी एकेकाचं नाव घेते, त्याने मला ते वर्ड्स वाचून दाखवायचे आहेत. वल्लभ, वल्लभ माईक ऑन कर. येस, वाचायचे आहेत वल्लभ वर्ड्स. येस वल्लभ. वल्लभ आवाज येत नाही तुझा. ओके, वल्लभचा माईक बंद करायचा आहे, त्याचा आवाज येत नाही. नेक्स्ट इज देवांग. देवांग रीड कर. SHOES शूज. shoes. MORNING morning. मॉर्निंग. हा. SODDE डबल बी बी बी. double BOT ई ईडी सॉफ्ट. salt. नेक्स्ट वाच. WAGGING वॅगिंग. BARKED बार्क. bark. YARD यार्ड. yard. NIBBLED निबल्ड. CONDITION कंडिशन. ओके, नाव जिज्ञासा. जिज्ञासा रीड कर. SHOES shoes. Morning. हा. Car. Soft. हा. वॅगिंग. Wagging. हा. BAR. KIKED. बार्क. Bark. हा. YAR. Yeah. What's the name? Neighbor. हा. Neighborly. निबल्ड. Condition. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट इज कनिष्का. कनिष्का. SHOES shoes. MORNING morning. SOWBED soft. WAGING डबल wagging. जी इज देयर. डबल जी आहे बेटा. WGING wagging. वॅगिंग. हा.
BARKED barked. बार्क. बार्केड नाही म्हणायचं, बार्क. Barked. YARD यार्ड. yard. NIBBLED निबल्ड. nibbled. CONDITION condition. Very good. Condition. Yes. Now Aisha. HOS. Yes, teacher. SH. Yes. SOH. SHO. ES. S. Shoes. हाँ. M. MORNING. Morning. SOBBED. Shobed. Sobbed. Shobed. Sobbed. हाँ. WAGGING. 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 हाँ. BARKED. Bark. Bark. हाँ. YARD. Yard. B. B. NED. Need. Nibbled. CONDITION. Condition. Okay, good. Next is Tulza. Yes. Tulza. Yes. Shoes, morning, stop, wagging, bark, yard, nibbled, condition. Very good. Yes, every second standard students have completed, right? Now first standard. Swara. स्वरा माइक ऑन करायचा आहे. Yes. Now read. Read. Miss. SHOES. 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 हाँ. Shoe. MORNINE. G. G. Morning. 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 Okay. SOBBED. Sobbed. Soft. पटापट रीड करायचं आहे. नेक्स्ट. W. W. WA. Last word. WAGGING. 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 Okay. BARKEAB. D. Bark. D. Bark.
Yard. Yard. N I double B. पटापट वाचायचं आहे स्वरा. N I double B L. E B. D. निबल्ड. निबड. माईक चालू आहे माझा. पटापट वाचायचं आहे. ओके, माईक ऑफ करायचा आहे स्वरा. स्वरा माईक ऑफ कर. येस, नेक्स्ट इज रिद्धी. रिद्धी, रीड द वर्ड्स. Yes. वाच ना. SHOES. So Shoes. shoes. MORNING. Morning. SODD. D नाही B ते. double VED. So Soft. WAGGING. 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 BARKED. Bark. Bar. YARD. Yard. NIBB. LED. Nibbled. Nibble. CONDITION. 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 Okay, good. Runji. Runji, you can read the words now. Yes. Spelling बोल. पटापट बोल. SHOES. Shoes. MORNING. 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 SOTT. Double B. double BED. Soft. Stop. Soft. Soft. हाँ. Soft. पुढे. WAGGING. Wagging. D DAR KED. Bark. Bar. B बोललीस ना रुंजी तू? B होता ना तो? B. बोल पुढे बोल. YARD. Yard. NIBBLED. Nibbled. Nib. CONDITION. Condition. Okay, mic off करायचा आहे. Yes, everyone has completed reading. सांगा मला सगळ्यांचे वर्ड्स रीड करून झालेत का? लिहा चॅट बॉक्स मध्ये. Okay. So now we will see
बघा, फॉर फर्स्ट स्टँडर्डच्या बुक मधलं लेसन आहे लेट्स लर्न अल्फाबेट. ओके, स्मॉल लेटर्स अँड कॅपिटल लेटर्स. ओके, सो अल्फाबेटिकल ऑर्डर आहे दॅट आय विल टीच यू आफ्टरवर्ड्स. तर त्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी मला एबीसीडी बोलून दाखवायची आहे एक एक करून. ओके, फॉर फर्स्ट स्टँडर्ड. रिधी स्टार्ट. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. ओके, स्वरा. Yes, स्वरा, माईक teacher. ऑन करून एबीसीडी बोलायची आहे. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. ओके, माईक ऑफ करायचा आहे. रुंजी. रुंजी. Hello, ma'am. येस. A B C D E F G H I A J K L M O एन. O P Q R S T Y यू. व्हॉट कम्स आफ्टर टी, रुंजी? T हा, पुढे यू. U V W X Y Z. ओके, नाव कनिष्का. Yes, teacher. एबीसीडी बोलायची आहे. Okay. A B C D E F G H I J K L M O P Q वेर इज एन? वेर इज एन? व्हॉट कम्स आफ्टर एम? N O P Q R S T U V W X Y Z. ओके, माईक ऑफ करायचा आहे. का विसरताय तुम्ही? नर्सरी पासून शिकताना एबीसीडी, आता फर्स्ट स्टँडर्डला सेकंड स्टँडर्डला पण तुम्हाला बोलायला शिकवायला लागणार का एबीसीडी? यू शुड नो. आणि आता मी ज्याचं नाव घेणार आहे डायरेक्टली एबीसीडी बोलायला सुरुवात करायचं आहे. नो वन विल आस्क मी व्हॉट टू से अँड व्हॉट टू डू. ओके, नो वन विल आस्क. मी नाव घेतल्या घेतल्या लगेच एबीसीडी बोलायला सुरुवात करायची आहे. जिज्ञासा. येस, जिज्ञासा. Yes, teacher. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. ओके, नाव वल्लभ. वल्लभ. A I N G N. स्वरा, तुझा माईक ऑफ करायचा आहे. येस वल्लभ. आय थिंक वल्लभ हॅज सम नेटवर्क इश्यू, कारण मला वल्लभचा आवाज येत नाही. ओके, वल्लभचा माईक बंद करायचा आहे. नेक्स्ट इज आयशा. आयशा. A B C D E F G H I J K L M N O P Q R H एस. S H
Yes, yes. TUVWXYZ. Okay, तुळजा. तुळजा. Yes, ma'am. ABCDEFGHIJKLMNOP QRSTUVWXYZ. No. Okay, next is Devang. Devang. Yes, देवांग. माइक ऑन करून एबीसीडी बोलायची आहे पटकन. A B C D. टीचर स्क्रीन नाही दिसत. टीचर एबीसीडी येते ना तुला? हा. A हा, बोलून दाखव. C D E F G H I J K L M N O P Q R S S T U U पटापट बोलायचं आहे देवांग. V W X Y Z. Y Z. स्क्रीन दिसत नाहीये का माझी तुम्हाला? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. एव्हरीवन विल रिप्लाय. नाव इज इट विजिबल? आता दिसतंय का स्क्रीन? Okay. Vallabh's parents have put some message that is we don't have network issue. I told you that you have network issue just because तुमचा आवाज मला काहीही येत नाही. वल्लभचा आवाज तुम्हाला येत होता का बाकीच्यांना जेव्हा वल्लभचा माईक ऑन होता? सांगा मला, कोणीतरी रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर बघा सगळ्यांनाच आवाज येत नव्हता वल्लभचा. दॅट्स वाय आय सेड यू हॅव अ नेटवर्क इश्यू. ओके. Yes, now for this you have to do one thing. मी तुम्हाला एक लेटर देणार आणि त्याच्यावरून स्टार्ट होणारा कोणताही वर्ड तुम्ही मला सांगायचा आहे. जसं इथं दिलेलं आहे बघा. T for table, B for bat, C for cat, D for dog. ओके, अशा प्रकारे ज्याला जो लेटर येईल त्या लेटर वरून तो एखादा वर्ड सांगणार. ओके. येस. Now we will start. तुळजा. A. Yes, ma'am. A. Air hostess. Very good. Let me check. Riddhi. B. Ball. Good. Kanishka. C. Cat. Yes. Yes. Swara. D. Yes, teacher. D लेटर वरून वर्ड सांगायचा आहे कोणता पण. D for yes. Then Jignasa. E. Yes. E. Yes. E for
Elephant. Okay. Runji, F. F. F for fish. Okay. Aisha, G. G for grapes. Okay. Then Devang, H. Hut. Okay. Vallabh, I. I. सी, आता पण तुमचा आवाज बिलकुल येत नाहीये. Okay, done. तर we are going to stop over here. We have learned today स्टोरी ऑफ यश अँड मोती. आवडली तुम्हाला ती स्टोरी? सगळ्यांना समजली आहे का सांगा मला. ओके, आय विल पोस्ट सम क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट. सगळ्यांनी लिहायचे आहेत ते क्वेश्चनचे आन्सर, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही स्टँडर्डने. ओके, आय विल पोस्ट ऑन अवर ग्रुप क्वेश्चन्स रिलेटेड टू दॅट. अँड आता जो आपण गेम खेळलो तो आवडला का सगळ्यांना? दॅट वॉज पार्ट ऑफ फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्डचा एका लेसनचाच तो पार्ट होता. डिड यू लाईक द गेम? डिड यू एन्जॉय? येस और नो? Yes, okay. So we are going to stop over here. You can leave the class now. Bye bye everyone. Thank you, ma'am. Welcome. Bye. Bye bye, teacher. Bye. Bye bye, teacher. Thank you. Bye bye. Welcome. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Welcome. Bye bye. Bye. Yes, Aisha, you can leave now. आयशा, क्लास लेफ्ट करायचा आहे बा. Aisha, you can leave the class now. Yes, Aisha, आवाज येतोय का माझा?